श्री राम जय जय राम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की। आज काशीची ज्ञानव्यापी जे तीर्थ आहे ज्यात संघर्ष चालला आहे हे ज्ञानव्यापी तीर्थ म्हणजे काय। अगस्ती मुनीनं कार्तिक स्वामींना विचारलं आहे, महाराज ज्ञानवापीचं महत्त्व काय। त्यावेळेला कार्तिक स्वामी म्हणाले, हे काशी क्षेत्रात सर्व जीवांना ज्ञान आणि मोक्ष देणारं तीर्थ आहे। संसार सागरामध्ये नौका स्वरूप आहे, म्हणजे जशी नौका आपल्याला पाण्यातून तारून नेते तसं या ज्ञानरूपी सरोवराचं दर्शन आता फक्त लांबून दर्शन राहिले, नंदीपासून दर्शन मिळतं। दर्शन स्पर्श आणि स्नान आणि या ठिकाणी पितरांचं तर्पण। तर असं जर माणसाने केलं तर संसार सागरातून तो तरून जातो। म्हणून हे संसार सागरातून नौका स्वरूप आहे, सगळ्यांचं विश्रांती स्थान आहे। या स्थानाला सच्चिदानंद परमेश्वराचं स्थान असंही म्हणतात, कारण योगी लोकांना या तीर्थाचं दर्शन केल्यानं परमपदाची प्राप्ती होते। एकदा ईशान्याचा अधिपती ईश्वर, म्हणजे तुम्हाला जो सांगतात ईशान्य दिशेला रुद्र आहे तो ईश्वर आहे, या क्षेत्रामध्ये भगवान शिवाच्या विशाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला आला। म्हणजे हे जे क्षेत्रपाल आहे, आग्नेय दिशेला अग्नी, वायव्य दिशेला वायू, यांनासुद्धा रोज शंकराचं दर्शन करावं लागतं काशीमध्ये जाऊन। जर यांनी शंकराचं दर्शन नाही केलं तर हे यांचं काम करायला पूरक नाही आहे। जसं आजसुद्धा तुम्ही कामाला गेल्यावर तुमच्या रजिस्टरवर तुमच्या नावास पुढे तुम्हाला सही करावी लागते की मी आज कामाला आलो। त्याप्रमाणे या दशदिक्पालांना रोज वायुरूपानं काशीमध्ये जाऊन शंकराचं दर्शन करून मी जगाचं रक्षण करणार आहे असं सांगावं लागतं। आता बघा यांना मानायचं का शंकराला मानायचं हे तुम्ही ठरवायचं फक्त। हे दशदिक्पाल जे आहे ते भगवंताचे सेवक आहे। आता या कलियुगामध्ये सेवकालाच मानायची तयारी आहे, त्यामुळे त्याला काही इलाज नाही। म्हणून लोकांना मूळ कळत नाही, बाह्य गोष्टीला जाता। म्हणून तुम्ही आग्नेय दिशेला सिलेंडर ठेवता आणि रोज हॉटेलमध्ये जेवायला जाता। खरं तर काय तुम्हाला बुद्धी देणारा नाही आहे तो अग्नी, तो फक्त तुमचं रक्षण करणार आहे। सगळ्या जगाचं रक्षण कोण करतं तर रक्ष रक्ष जगन्माता। हां, तर ही जगाचं रक्षण करते। तुम्ही हिचं आणि भगवान शंकराची आराधना केल्यानंतर बाकीचं काही करायची गरज नाही, पण यांच्यावर तुमची निष्ठा नाही राहत ना।
लगेच उत्तर दिशेच्या कुबेराकडे चालले जातं. ते शंकर म्हणते जाऊ दे झालं, येईल फिरून आपण आपल्याकडे. असं आहे. जसा काही लोक विचारतात चांगल्या ज्योतिषाला, म्हणून यांच्यापेक्षा आणखी दुसऱ्याला विचारून पुन्हा फिरून ते देतात, त्याने असं सांगितलं मी काय करू. म्हणजे तसंच आहे जगामध्ये. कारण श्रद्धा विश्वास रूपिणी, भगवान शंकराला म्हटलं की श्रद्धा म्हणजे शंकर आणि विश्वास रूपिणी म्हणजे आईसाहेब पार्वती. म्हणून ते म्हणतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानं शीतल जलानं स्नान घालावं, म्हणजे भगवान शंकरांना थंड पाणी घालावं त्या आणि विश्वेश्वर लिंगाच्या दक्षिणेला काही अंतरावर एक त्रिशूल कुंड आहे. त्या कुंडात पाणी प्रगट झालं व ईशान रुद्रानं ते पाणी तिथे घातलं, म्हणून ते ज्ञानरूपी लिंग झालं. मग आता ते ज्ञानरूपी लिंग असल्यामुळे त्याची पूजा केल्याने काय फळ मिळेल तर म्हणाले पापनाशक. म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी जो मळ आहे पूर्वकर्मानुसार, मनाच्या ठिकाणी पूर्वकर्मानुसार जो मळ आहे, चित्ताच्या ठिकाणी पूर्वकर्मानुसार मळ आहे, चित्ताचा, मनाचा आणि बुद्धीचा, चित्ताचा, मनाचा आणि बुद्धीचा मळ जाण्याकरता शंकराला जल घालायचं आहे. आता आपण कशाकरता जल घालतोय? चित्तामध्ये, बुद्धीमध्ये मन येण्याकरता, माझं काम झालं पाहिजे, माझं काम झालं पाहिजे, माझं काम. त्यामुळे काय होतं, तुमच्या नशिबात असलं तर काम होतं, नसलं तर होत नाही. एखादं काम झालं की तुम्हाला त्याच्याच मागे लागतं. पण माझं चित्त, मन, बुद्धी शुद्ध कर, याच्याकरता नाही आपण प्रयत्न करत. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, देव वसे ज्याचे चित्ती त्याची घडावी संगती. म्हणून अंतःकरण स्वच्छ करण्याचं ठिकाण आहे. आता अंतःकरण म्हणजे चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार. जसा जसा मनुष्य शिवाची पूजा करतो तसा तसा तो निरअहंकारी होतो. रावण अहंकारित झाला, कंस अहंकारी झाला, नाश पावले. सगळे राक्षस अहंकारामुळे नाश पावले. हा दाखला घेत नाही आपण फक्त काम होतं म्हणून हे डोळ्यासमोर ठेवून ईश्वराची सकाम भावनेनं पूजा करायला पाहतो. त्यामुळे काय होतं, काही दिवसांनी किंवा देवाचं काही खरं नाही, मग सोडून देतं तुम्ही. म्हणून मधुर पापहीन अगाध असं ईशान्य रुद्रानं जलानं विश्वनाथाला स्नान घातलं आणि भगवान म्हणाले तुला महान कार्यात यश येईल. म्हणून तो जगाच्या रक्षणाचं, ईशान्य दिशेचा ईश्वर जगाचं रक्षण करतो. मग भगवान शंकरांनी सांगितलं तुला काही वर मागायचं असेल माग. ईशान म्हणाला देवेशा अनुपम तीर्थ आपल्या नावाने प्रसिद्ध व्हावं. मी जिथे करतोय हे तुमच्या नावानं तीर्थ प्रसिद्ध व्हावं, म्हणून ज्ञान वापी, ज्ञान देणारं लिंग, त्याच्याने ज्ञान प्राप्त होतं. भगवान विश्वनाथ म्हणाले त्रैलोक्यात जी अनेक तीर्थ आहेत त्या तीर्थापेक्षा हे शिवतीर्थ परमश्रेष्ठ होईल. शिवाला ज्ञान म्हटलेलं आहे. शंकर म्हणजे काय? ज्ञान. शंकरेती शंकरम शंकराचार्य, म्हणून ज्ञान सांगण्याकरता शंकराचार्यासारखे, ज्ञानेश्वरासारखे, तुकारामासारखे, एकनाथासारखे असे महान संत ईश्वर स्वरूप मानव प्रगट झाले. समाजाला काय सांगितलं आहे त्यांनी? ज्ञान. कशातून निघाला? द्वंद्वातून. म्हणून संतांना द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम, सत्व, रज आणि तम या 3 गुणरहित आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर सुखदुःखाचा परिणाम नाही. ज्या स्थितीत असतात ते त्या स्थितीत आनंद मानतात संत, आणि आपल्याला त्यांच्या संगतीनं आनंद मानायची सवय लागते. जैशी स्थिती आहे
तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. बस आपल्या संचितात काय काय आहे हे पाहिजे. आता बा काय झालं, सगळे उठ सूट मजा मारण्याकरता यात्रेला जायला लागले. यात्रेमध्ये खंड यायला सुरुवात झाली. 2014 पासून जी आपत्ती यायला सुरुवात झाली आहे उत्तरांचलाकडे, आता काय केलं पाहिजे तर तिकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे, मानव कमी गेला पाहिजे. कारण जसा जसा मानव जातो त्याप्रमाणे तिथलं वातावरण दूषित होतं. ते शांत आणि निर्मल वातावरण आहे, ते योगी जनांना कारक आहे. आता तिकडे सगळे पदार्थ, स्वयंपाक, घेणं देणं, दळणवळण, त्यानंतर गॅस, शेगड्या, त्यामुळे ते जे थंड वातावरण होतं तिथे उष्णता निर्माण झाली. थंड आणि उष्णता यांचं युद्ध सुरू झालं. 50 लाख लोक जाऊन आले म्हणे आतापर्यंत. जेवढा जाईल समाज तेवढं ते वातावरण जे आहे ते दूषित होईल. पहा तुम्ही, गर्दी झाली की हवा, ऑक्सिजन कमी होतो, हे लक्षात आलं पाहिजे. आता समुद्राच्या काठी किती लोक गेले तर तिथलं जे वातावरण आहे ते ताबडतोब स्वच्छ होतं, ताबडतोब स्वच्छ होतं. म्हणून नदीच्या काठी गेले. आता तिकडच्या नद्या ज्या आहे त्या मोसममध्ये वाहणाऱ्या आणि त्या जोरात वाहतात, म्हणजे अशा पर्वतावर, त्यामुळे सर्व नदीने पाणी निघून जातं. वातावरण शुद्ध करायला जल राहत नाही. त्या फक्त पावसाळ्यातच वाहतात, बाकी त्या वेळात थंड रूप बर्फरूप होऊन जातं. म्हणून ईशानना ते प्रसिद्ध तीर्थ होईल, त्याला ज्ञानरूप असं म्हणाल. ज्ञान माझ्या महात्म्याने, म्हणजे काशीमध्ये स्नान केल्यानं माणसाच्या शरीरामध्ये ती गंगा ज्ञान वाहक होते. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये ज्ञानाची गाठ आहेच. प्रत्येक मनुष्य हा ज्ञानी आहे, पण मायामोहाने त्याचं ज्ञान झाकलं जातं. आता मायामोह कसं होतं तर तो रज आणि तम हे कर्म जास्त करत जातं. रज आणि तम हे कर्म जास्त करत जातं. पूर्वी आपल्या लहानपणी आपल्याला जर कोणी मारलं तर आपण त्याला मारत नव्हतो, शिक्षकाला सांगितलं जात असं, आणि शिक्षक मग त्याला शिक्षा करीत असत. आता तसं नाही, आता मुलंच मारामारी करता, मारामारीने मारून टाकता. कारण काय, रज आणि तम वाढलेलं आहे. रज आणि तम वाढलेलं आहे. मी मोठ्याचा मुलगा आहे, माझं सगळं आहे, म्हणजे तो दाबून मारतो सगळ्यांना. आपण मुलांना सांगायला पाहिजे की शाळेत गेल्यानंतर कोणी श्रीमंताचा नाही, सगळे एका शिक्षकाचे विद्यार्थी आहेत असं त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. पण शाळा अशी निघाली, श्रीमंताचेच पोरं घेऊ, गरिबाचे पोरं नाही. मग काय झालं, त्या सगळ्या सवलती मिळायला लागल्यामुळे त्यांचा रजोगुण वाढला. आणि रजोगुणासारखं नाही झालं की तमोगुण झाला. शिक्षकावर आरोप करायचे. पहा तुम्ही, हल्ली शिक्षकांवर ताबडतोब आरोप होतो. शिक्षकांवर ताबडतोब आरोप होतो. काल उत्तर प्रदेशामध्ये प्रश्न उत्तराच्या वेळेला विरोधी पक्षाने जलमंत्र्याला सांगितलं की अमुक अमुक गावात पाणी नाही. त्या जलमंत्र्याने लगेच त्या गावाच्या प्रधानाला फोन लावला आणि तो मोबाईल सभापतीला ऐकवला. तो तिकडून प्रधान सांगतो आमच्या गावात पाण्याची सुबत्ता आहे, दुष्काळ नाही. हा विरोधी पक्ष खाली बसला. एका मिनिटात. मग तो सभापतीने विचारलं की बा तुमचं, म्हणे योगीचं सरकार आहे, दुसऱ्याचं थोडंच आहे. उत्तर दिलं त्याने, स्वतःचं नाव नाही दिलं, मुख्यमंत्र्याचं नाव. हे सरकार योगीच आहे असं आहे. म्हणजे काय झालं, बाजू राखली गेली. सगळे लोक हा हा हसायला लागले. मग तो विषय गमतीवर सोडून दिला. वाद वाढवण्यापेक्षा गमतीवर सोडला.
म्हणून ते म्हणतात की त्रैलोक्यात ज्ञानवापी तीर्थ प्रसिद्ध होईल, त्याच्या जलानं आणि स्पर्शानं मनुष्य पापातून मुक्त होतो. म्हणून बरेच लोक जातात, त्यांना माहीत नसतं तिथे नंदी आहे आणि नंदीच्या पुढे काहीच नाही, म्हणून त्या नंदीच्या पुढून नमस्कार करायचा असतो. त्याला आडवी भिंत आहे पण तिथे देव आहेतच. दर्शने स्पर्शने दोष जाती, देवाच्या दर्शनानं आणि स्पर्शानं दोष जातो. आता स्पर्श कसा होईल, तर ज्याला माहिती आहे की बाई इथे ज्ञानवापी तीर्थ आहे, तो तिथे उभा राहून ज्ञानवापीचं स्मरण करतो. स्मरण मात्रेण, म्हणून स्मरणानं सगळ्या दोषांचं निवारण होतं. यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात. कारण देव असा अदृश्य आहे, तो दृश्यरूप दिसत नाही. मग त्याला दिसण्याकरता त्याचं स्मरण करायचं. आपण स्मरण केलं की कोणी दिसतं. उदाहरणार्थ आपला जो जीवस्य कंठस्थ मनुष्य असतो त्याची आपल्याला आठवण आली की त्यालाही आपली आठवण येते. अंतर खूप असतं मुंबई याळगाव. मग तो फोन करतो, अरे काय आज मला तुझी आठवण येते. तो म्हणे मलाही तुझी सकाळपासून आठवण येते. काय झालं, कोणाचं स्मरण केल्यावर जर मानवांमध्ये वस्तुस्थितीमध्ये एकमेकाला कळतं, एकमेकाला आठवण येतं, तर ईश्वराची तर खरं ईश्वर सर्वात्मा आहे, सर्वांच्या आत्म्यामध्ये विराजमान होणार आहे, राहणार आहे. तो सर्वदर्शी आहे, आपण सर्वदर्शी नाही. मग हळूहळू आपण त्याचं स्मरण दर्शन करत गेल्यानं आपल्याला सुद्धा सर्वदर्शी अवस्था प्राप्त होते. म्हणून हे सिद्ध पुरुष कुठली गोष्ट सांगतात, आपल्याला चांगलं वाईट कळायला लागून जातं. आपण एखादी गोष्ट करायला म्हणतो लगेच मनात येतं नको करू, म्हणजे ते आपल्याला कळालं की ते करणं योग्य नाही, आपण सोडून देतो. मग 2 दिवसांनी अनुभव येतो, बरं झालं रे आपण ते केलं नाही. त्याचं कारण आहे आपण जे स्मरण करतो त्या स्मरणानं आपली स्मृती जागृत होते. स्मृतीमध्ये बुद्धी या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्. आम्ही ज्योतिष पाहताना एका घरच्या 2च कुंडल्या पाहतो, तिसरी पाहिली की त्याच्यामध्ये सुद्धा तो दोष येतो. म्हणून त्याला सांगावं लागतं की हे नंतर विचार, कारण तोच दोष येईल दृष्टीपुढे. म्हणून 2च पाहिजे. सारखं भाग्य सापडलं दोन्ही कुंडली की त्याच्यातही तेच सापडेल. म्हणून आम्ही सांगतो 3 तिघाडा काम बिघाडा करू नका असे. 3 तिघाचा त्रिवेणी संगम चालतो पण 3 गोष्टी सत्वरजतम एकत्र आलेलं चालत नाही. असं आहे. 3 बेलाची पानं शंकराला वाहिली की पुण्य होतं, पण काळा पांढरा आणि पिवळा रंग एकत्र गेला की खराब होत जातं. तसं आहे. म्हणून ते म्हणतात ज्ञानवापी तीर्थाच्या स्पर्शानं अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होतं. कारण हा अश्वमेध यज्ञ जो आहे म्हणजे घोड्याच्या अवयांचा यज्ञ करायचा, हा सगळ्यांना शक्य नाही होणार. त्या यज्ञाच्या लायक ज्ञान लोक मिळणार नाही. म्हणून यांना प्रत्येक गोष्ट आपण ईश्वराची केली की त्याला अश्वमेध यज्ञाचं फळ आहे असं लिहिलेलं सापडतं आपल्याला. म्हणून ते म्हणतात यज्ञाचं फल प्राप्त होतं. गयेमध्ये स्नान केल्यावर पितृतर्पण केल्यानं मनुष्याला जे फल प्राप्त होतं ते ज्ञानवापीच्या जवळ आपल्या पूर्वजांच्या नावानं काळ्या तिळीने श्राद्ध केल्यावर किंवा पूर्वजांचं तिथे स्मरण केलं की आई बाबा तुमच्या उद्धार. आता याला मी परवा विचारलं, भाऊ जाऊन आला म्हणे गायला मी श्राद्ध करू का. म्हणलं तुझं तुला तू कर्तव्य आहे. जेवढे मुलं असतील तेवढ्या मुलांनी जर गयेला श्राद्ध केलं तर ते पितृलोकातून सूर्यलोकात जातात. आता लोक काय म्हणतात, तिथले लोक होत म्हणतील पैसा करतात, तुम्ही लगेच अर्थ पैशाचा लावून टाकता, तुम्हाला धर्मकल्पना नसते. याला म्हटलं तू गेल्यावर केलंच पाहिजे. गये माझी जाता गती पितराशी. आसुरानं तीर्थक्षेत्र निर्माण केलं आहे ते, आणि तिकडचे लोक अजून आसुरासारखेच आहे, काही फरक नाही त्यांच्यात असून. त्याच्यात पहा तुम्ही त्यांना किती
किती सवलती दिल्या सरकारने घरं बांधण्याच्या, त्यांनी ते पैसे खाऊन टाकले आणि परत ते ताट्याच्या घरांमध्येच राहत आहे तिथे. आता पाणी घुसलं आहे सगळ्यांच्या घरामध्ये. ते म्हणजे काय करायचं, 2-4 दिवसात पाणी उतरून जाईल असं सांगून टाकलं त्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय, त्या लोकांना त्याचं काही गम पस्तावत नाही. आलेल्या द्रव्याची चैन करून घ्यायची, मोकळून द्यायची. म्हणून ते म्हणतात ज्ञानज्योतीजवळ श्राद्ध केल्यानं कोणत्या दिवशी योग आला पाहिजे, म्हणजे काशीमध्ये गुरुपुष्यामृताच्या दिवशी श्राद्ध केल्याने गयेच्या तुलनेच्या कोटीपटानं पुण्य मिळतं. पुष्कराधिक तीर्थामध्ये तर्पण केल्यानंतर जे कोटी गुणा पुण्य मिळतं ते ज्ञानवापीपाशी केल्यानं दशगुणा कोटी मिळतं. कारण पुष्कर हे ब्रह्मदेवाचं तीर्थ आहे आणि त्याच्यापेक्षा शंकराचं तीर्थ श्रेष्ठ आणि त्याच्यापेक्षा विष्णूचं तीर्थक्षेत्र म्हणून हरिद्वार, त्यानंतर गया देवाचं एक पद आहे. 2 पाय खाली ठेवले आणि आपल्या महाराष्ट्राकरता भगवंताला मूर्ती रूपानं विष्णुपद निर्माण करावं लागलं चंद्रभागेच्यासाठी. म्हणून 2च पद आहे, पण हे विशेष भक्तांकरता निर्माण झालं. विजापूरच्या राजाकडून मूर्ती आणली आणि विष्णुपदावर ठेवली, तिथे पाय उमटला. येथे जे पितरांचे श्राद्ध करतील ते उद्धरतील असं आहे. तिथे नामदेव महाराजांचे, तुकाराम महाराजांचे श्राद्धाचे अभंग लिहिलेले आहे आणि तिथले लोक त्रिपिंडी करायला करत. आम्ही जेव्हा तिथे श्राद्ध गेलो ते ब्राह्मण म्हणे तुम्हाला काही माहीत नाही, म्हटलं तुम्ही रिकामं काम करू नका, श्राद्ध करा. नाही ते आम्ही करतो आमचं. ज्याप्रमाणे गया तीर्थ आहे, ज्याप्रमाणे काशी क्षेत्र, त्याप्रमाणे पंढरी आहे. पंढरी वैकुंठ भूमी. तुम्ही पहा ना, 13-15 लाख लोक बिना जाहिरातीचे एका दिवशी जमून जातात तिथे, बिना जाहिरातीचे. अटलजी परराष्ट्र मंत्री असताना परदेशातल्या लोकांनी विचारलं की बाबा तुमच्या पंढरपूरला एवढी गर्दी होते तर तुम्ही जाहिरातीवर किती पैसे करतात. तर त्यांनी आपली रोजनिशी काढली, त्याच्यात सँडबाजी ते लिहिलं आहे पंढरपूर यात्रा. बस याच्या पलीकडे काहीच जाहिरात नाही आहे, काही नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून एस टी मंडळाला आषाढी एकादशीचं जे उत्पन्न होतं ते सगळं नफ्याचं आहे. इतक्या गाड्या जातात, रेल्वे सगळं असो. शेवटी आता परवा एकाने सांगितलं की तुम्ही त्या पंढरपूरला सोहळ्यापेक्षा पंढरपूरला विमानतळ करून टाका म्हणे, तुम्हाला जास्ती पैसे मिळतील. कारण श्रीमंत लोक विमानाने जातील. आता बा पुण्याला कोणीच जायला नाही इकडे तिकडे, आपल्याला रिझर्वेशन मिळून जातं पुण्याचं, कारण सगळे विमानाने जात आहे. आपलं काम म्हणून गेलं मध्यमवर्गाचं. काही दिवसांनी बस बंद होऊन जातील पुण्याच्या. आत्ता रेल्वे सुरू झाली आहे वंदे मातरम. तर माणसाला सुखकर होतं ना, काय होतं, सुखकर होतं. म्हणून ते म्हणतात ज्ञानवापी स्नान करून ज्या देवता ऋषी पितर यांचं तर्पण करतात त्यांना पितर शक्ती दान करतात. शरीरामध्ये जी शक्ती अवश्य लागते ती पितर देतात. म्हणून ब्राह्मण तुम्हाला श्राद्ध झाल्यावर एक आशीर्वाद देतो, तुमचं लक्षच नसतं का. धनकनाने समृद्ध रस्तू पितृप्रसादात, किंवा कोणी काही ब्राह्मण असे म्हणतात ऋग्वेदी पितृप्रसादात धनकनाने समृद्ध रस्तू. धन आणि कण म्हणजे संतती आणि संपत्ती ही पितरांच्या प्रसादानंच मिळते. म्हणून घातपात ज्या घरामध्ये होतात त्या घरामध्ये बेचैनता सापडते, त्या वंशामध्ये बेचैनता सापडते. जेव्हा त्यांचा उद्धार होतो, हल्ली आईबापांची संपत्ती घेऊन त्यांचं न करणं असे गद्दार फार झाले. असं आहे ते. कोणी काही बोलतं, बोलताना बोलून जातात पण त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात नाही येत. म्हणून ते म्हणतात
शक्ती देतात. माझी यथाविधी विस्तारपूर्वक पूजा करतो आणि दान देतो. भगवान शंकर म्हणाले की मला जलाव्यतिरिक्त काही लागत नाही, मग तुम्ही जलही श्रद्धेने देऊ शकले नाही तर काय उपयोग आहे? बाकीच्या देवांना तरी भोग प्रधान आहे, ऐश्वर्य लागतं, मला वस्त्र द्यायची गरज नाही, एक जानवं दिलं तरी पुरे आहे, जल घातलं तरी पुरे आहे. म्हणून ते म्हणतात ज्ञानवापी जो संध्या करतो, जो जप करतो त्याची सगळी पाप नाश होतात, त्याची सगळी पाप नाश होतात आणि तो मनुष्य कृतकृत्य होतो. त्याची पाप नाश झाली की तो ज्ञानीवान होतो आणि ज्ञानतीर्थ त्याच्यामध्ये विराजमान लागतं. जसं भगवान शंकरानं त्या ईशानाला वर दिला, तुझ्यामध्ये मी वास्तव्य करेन आणि मी या तीर्थात वास्तव्य करेन. जो तीर्थामध्ये जपजाप्य करतो त्याच्यात ते तीर्थ येते, त्याच्यामध्ये ते तीर्थ येतं, ते तीर्थ त्याच्यात वास्तव्य करतं. आणि जो जगाला परोपकाराकरता किंवा ज्ञानाकरता ज्ञानार्जन करेल ते तीर्थ त्याला उपयुक्त आहे. म्हणून त्याला शिवतीर्थ म्हटलं. शिव म्हणजे पवित्र तीर्थ. म्हणून या मंगलमय ज्ञानतीर्थ, तारकतीर्थ, मोक्षतीर्थ असं म्हणतात. याला काय काय नाव आहे? ज्ञानतीर्थ. दुसरं ज्ञान झाल्यावर मनुष्य तरुण जातो म्हणून तारकतीर्थ. आणि तिसरं नाव आहे मोक्षतीर्थ. म्हणून याला ज्ञानवापी असं म्हणतात. या तीर्थात केवळ स्मरणाने पापाच्या राशी नाश होतात. त्यांच्या दर्शन स्पर्शानं, स्नानानं किंवा जलपान केल्यानं 4 पुरुषार्थ प्राप्त होतात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या शिवलिंगाला जो स्नान घालतो त्याला सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं फळ मिळतं, प्राप्त होतं, या शंका नाही. म्हणून असं वरदान देऊन भगवान शंकर गुप्त झाले. पूर्वी काशी क्षेत्रामध्ये हरिस्वामी नावाचा एक प्रसिद्ध ब्राह्मण होता. आता त्याची कथा आली, काय घडलं, कसं घडलं. त्याला सुशीला नावाची एक अत्यंत सुंदर मुलगी होती. ती नित्य ज्ञानवापी तीर्थात स्नान करून भगवान शिवाच्या आराधना करीत असे. आपलं हे कपालेश्वर मंदिर आहे ना, या ठिकाणी मागच्या 12 वर्षाच्या आधीपर्यंत एक स्त्री लग्न झाल्यापासून बरोबर सकाळी 4:45 वाजता रामकुंडात स्नान करायची आणि कपिलेश्वराच्या मंदिराच्या पायरीवर पाणी घालायची आणि एक तांब्या कपिलेश्वराच्या याच्यावर ठेवलेला असाचा रिकामा, त्याच्यात पाणी टाकून रामाच्या दर्शनाला येऊन रामाच्या जवळ एक तांब्या ठेवलेला असतात, त्याच्यात पाणी टाकायचे निघून जायचे. तर तिच्या त्या 25 ते 30 वर्ष नाशिकमध्ये कुटुंब वत्सल असून हे व्रत चालू होतं. अनेक पाऊस गेले, पूर गेले, अडथळे आले, पण ते सगळं चालू होतं तिथे. तर लोकांनी तिला असं विचारलं की तू एवढं कडकडीत हे नियम पाळते आहे, पंचवटीतच घर होतं तिथं, तर तुला काय इच्छा आहे? तर तिने त्या कुंभमेळ्यामध्ये सगळ्या साधूंना सांगितलं, माझा नेम शेवटच्या दिवसापर्यंत चालावा एवढीच इच्छा आहे, बाकीची इच्छा नाही. सगळे महात्मे आश्चर्यचकित झाले की संसारामध्ये राहून हा माझा नेम शेवटच्या दिवसापर्यंत चालावा. मग तर्क बुद्धीचे लोक राहतात जगात, मग 4 दिवस ती काय करत असेल, असे वडाळ हृदय आहे ते लगेच असे प्रश्न उभे करतात. तर्कवादी, नास्तिकवादी, मार्क्सवादी. आता तो देहधर्म आहे, ते दिवसभर जे असतात. देहधर्माला मनुष्य आजारी पडला, काही झालं तर देहधर्म आहे. देह आणि व्यवहार हे कलियुगामध्ये धरून द्यावं लागतं. वडील वारले, सासू वारली, बंद राहील त्या दिवसात. समजा प्रोक्षण स्नान केलं, पण लोक तिथे तर्क करत कोणी काही नाही, पण झालेल्या कर्माच्या ठिकाणी तर्क करतात.
जसे एखाद्या आईला बरं नसतं तरी उठून थोडासा पोरांचा स्वयंपाक करून झाकून देते आणि परत झोपून जाते. तिचं ते सोडतच नाही ती. आता तुम्हाला आता लोक मिळायला लागले. पूर्वी शेजारचे बाजारचे करून द्यायचे. काही ठिकाणी कोणी नसायचं, स्वतंत्र करावं लागायचं. करतो मनुष्य. म्हणून ते म्हणतात ती काशी क्षेत्रामध्ये तीर्थावर स्नान करून भगवान शंकराची आराधना करीत. एक दिवशी रात्री घराच्या अंगणामध्ये झोपली असताना तिला मोहित करून एक विद्याधरानं पळवून नेलं. जंगलात तिला ठेवलं. त्या अनोळखी प्रदोषामध्ये समोरून एक अनोळखी विद्याधर आला. त्याला पाहून ती घाबरून रडू लागली. माझं नित्य ज्ञानवापीचं स्नान आणि शिवपूजन चुकलं म्हणून मला वाईट वाटतंय अशी तिने प्रतिज्ञा केली होती. तो पुरुष आपल्याला प्रथम स्पर्श करेल, तो जरी गरीब असला तरी मी त्याला स्वीकार करेल असं तिने म्हटलं होतं. याच वेळी विद्युमाली नावाचा एक राक्षस तेथे आला आणि त्या राक्षसानं आणि विद्याधराचं युद्ध झालं. युद्धामध्ये दोघंही मरण पावले. सुशीलेनं विद्याधराला पती म्हणून मानून टाकलं होतं, त्यामुळे ती शोकाकुळ झाली. सुशीलेनं अग्नीत प्रवेश केला आणि विद्याधराच्या मृत्यूसमयी आपल्या प्रियतमाचे सुशीलाचं स्मरण केलं. म्हणजे तिनं तो देह टाकून दिला तिथे. पुढे विद्याधर केतू मलय केतू राजा झाला. मलय केतूच्या देशाचा राजा झाला. तो जन्माला आला आणि त्याचं नाव माल्यकेतू झालं. सुशीला ही कर्नाटकात कलावती नावानं जन्माला आली. पुढे पूर्वजन्माच्या इच्छेनुसार माल्यकेतू व कलावती यांचा विवाह झाला. एक दिवशी काशीचा एक ब्राह्मण माल्यकेतूच्या वाड्यात आला. त्याच्याजवळ काशीचा चित्र होतं. त्या चित्रपट पाहून कलावतीला पूर्वजन्माचं आठवण झाले की इथे ज्ञानवापी तीर्थ आहे. मग तो ब्राह्मण तिला म्हणत कळ माहिती म्हणजे मला पूर्वजन्माचं स्मरण आहे. पहा काही लोकांच्या मी लहानपणीच मुली असतात 4-5 वर्षाच्या, तिला नेवनेपणा किंवा कला कृती याची आवड असते, अभ्यासाची आवड, त्याच्यात ती प्रवेश करते. आपण म्हणतो एवढी हुशार कशी, तर ते पूर्वजन्माचं कर्म असतं. थोडंसं जरी चुकलं तर त्या मुली रडायला लागतं, माझं चुकलं माझं चुकलं. आपण म्हणतो असं नाही करू, बावळट आहे, रडायचं नसतं. पण तिला ते काम होईपर्यंत किंवा तिचं बरोबर येईपर्यंत रडूच येतं. त्याचं कारण ते मागच्या जन्माचं असतं. आणि काही लोक इतके निगरगट, चुकलं तर चुकलं, काय वेगळं ते त्याच्यामध्ये, असं नाही. त्यांचं मागच्या जन्माचं पुण्यकर्म नसल्यामुळे त्यांना चूक दुरुस्त करण्याची इच्छाच नसते. नाही जमलं तर घेऊन कुठून काय लावलं आहे. पण बरेच पोरं प्रोजेक्ट विकत घेतात आणि प्राध्यापकाला देतात आणि काही पोरं स्वतः करतात. आता विकत घेणारे पैशाने विकत घेऊन टाकतात. पण प्राध्यापक हुशार असेल तर आयता प्रोजेक्ट आणि मुलाने केलेल्या प्रोजेक्टमध्ये आयत्यावाल्याला कमी मार्क देईल आणि करणाऱ्याला जास्त, कारण त्याने स्वतः केला आहे. आज जगात सगळं पैशात मिळतं. लोकसुद्धा म्हणतात का काय सेवा आहे करत, मिळलं ना भंगिनी मंडळामध्ये अनुस्वार ठेवून देतं गाई गडबडीत त्या भगिनी मंडळावर, असं आहे ते. पण आपण केलेल्या वस्तूचं जे प्रेम आहे, मुलांनी खाल्लं पाहिजे, पतीने खाल्लं पाहिजे, सासऱ्याने खाल्लं पाहिजे, सासूने खाल्लं पाहिजे, आपल्या आईने खाल्लं पाहिजे, त्या वस्तूमध्ये जे प्रेम आहे ते विकत्याच्या वस्तूत येणार नाही. विकत्याच्या वस्तू शेवयांमध्ये मीठ टाकायचं नसतं, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. तर मीठ आणि दूध एकत्र होतं पुढे, हे उकळतं तेव्हा मीठ आणि दूध एकत्र होतं, म्हणून शेवाईची खीर नैवेद्याला ठेवत नाही. हा, ज्या स्त्रियांनी शेवायामध्ये मीठ टाकलेलं नाही त्यांची खीर ठेवत आहे, शेवायाची, कारण ती अशुद्ध रीतीत तयार केलेली असते. असं आहे. शुद्ध रीतीत तयार करणं, अशुद्ध रीतीत तयार करणं किंवा मीठ पडणं हे वेगळं असतं. म्हणून पूर्वी बाया देवापुरतं स्वतः वेगळं करायचं आणि मग 4 जण मिळून करायचं
आणि तेवढ्या शिवाय देवापुरता केलेल्या वापरायच्या. त्यांच्या सणावाराला काही नियम होते तेव्हा वापरायच्या त्या, कारण त्या शुद्ध रीतीने केलेल्या असत. तयार करण्यामध्ये शुद्धता असावी, प्रेम असावं. म्हणून पुढे ते तिने तो चित्रपट पाहिला आणि ज्ञान आवापीची आठवण झाली पूर्वजन्माची. तिच्या शरीरावर रोमांच उठले, कंप सुटला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि सगळ्या दासा घाबरल्या. तिला सावधान केलं. कलावती म्हणाली, मी पूर्वजन्मी ब्राह्मणाची मुलगी होती. माझ्या वडिलांचं नाव हरिस्वामी, माझं मागच्या जन्माचं नाव सुशीला. मी काशी क्षेत्रामध्ये ज्ञानवापी नित्य स्नान करून शिवपूजा करीत असे. आज ज्ञानवापीचं चित्र पाहून मला पूर्वजन्माचं स्मरण झालं. दासींना आनंद झाला. त्यांनी राजाला ही बातमी सांगितली. तेव्हा राजा आला, म्हणाले, मी तुला काशीला घेऊन जाईल, काही चिंता करू नको. पण माझी एकच प्रार्थना आहे की तुम्ही इतक्या दिवस माझा सांभाळ केला आहे. पहा, ती बोलताना सांभाळ केला असं बोलले, माझा उपभोग घेतला असं नाही बोलले. शब्द पहा, पूर्वजन्माचे संस्कार असल्यामुळे उपभोग आणि सांभाळ या शब्दामध्ये राजा अडकला. कारण मनुष्य नेहमी प्रत्येक वस्तूचा उपभोग घेतो. स्त्रिया उपयोग देतात. उपभोग घेणं आणि उपयोग देणं यात फरक आहे. त्यामुळं राजाने आपल्या प्रिय मुलाला गादीवर बसवलं आणि पत्नीला घेऊन काशीलाच राहायला चालला गेला. पहा, तिचं मनोरथ पूर्ण झालं. जर एक शब्द वापरला असता तर राजाच्या मनामध्ये ते प्रतिबिंब उमटलं नसतं. तुम्ही माझा सांभाळ केला म्हणजे आता तो पती होता, पती असून राजा होता. 2 आदर दिले त्याला. म्हणून नेहमी आदरयुक्त भाषण हे माणसाचं रक्षण करतं आणि अनादरयुक्त भाषण अपमान करतं. म्हणून जगामध्ये आज लोक फसवत आहे तरुण मुलींना. तर तुम्ही त्या ठिकाणी विचारयुक्त बोला, मोहग्रस्त होऊ नका. नाही तर लोक तुम्हाला टार्चिंग करून 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 तुमचा धर्म सोडून देतात. म्हणून ते म्हणतात, राजा म्हणाला, तू चिंता करू नको. आपण आपल्या मुलाला राजसिंहासनावर बसवून काशीमध्ये पूर्वजन्माच्या संस्काराचं कर्मभोगाला तिथे राहू. मनकर्णिकेत स्नान करावं, विश्वनाथाचं दर्शन करावं आणि दोघांनी वापी तीर्थावर जाऊन राजानं कलावतीसह त्या तीर्थाचं स्नान आणि तिथे दानधर्म करावा. कर्नाटकमधून त्याला दर महिन्याला द्रव्य येत असे. एक दिवशी राजा दोघी ज्ञानवापी स्नान करून शिवाचं ध्यान करीत होते. इतक्यात एक जटाधारी पुरुष तिथे प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर त्याने दोघांच्या मस्तकाला विभूती लावली आणि त्यांना जागृती झाली. उठा, आज मी एका क्षणात तुम्हाला दर्शन द्यायला आलो आहे. तुम्हा दोघांना मला तारक मंत्र देऊन मोकळं व्हायचं आहे. म्हणजे कोण होते? प्रत्यक्षात भगवान शंकर. म्हणून तारक मंत्र देऊन उपदेश द्यायचा आहे. इतक्यात एक दिव्य विमान आलं. त्यातून एक साक्षात भगवान शिव खाली उतरले. त्यांनी त्या दोघा पती पत्नीच्या कानात राम मंत्राचा उपदेश केला. राम, राम हा अग्निकारक शब्द आहे. र अग्निकारक आहे आणि मकारकारक आहे. म्हणून ते म्हणतात, जे ज्योती स्वरूपामध्ये श्रेष्ठ विमानात यांनी प्रवेश केला. त्यांच्या शरीरातून 2 ज्योती निघाल्या. राम शब्द काय आहे? जेव्हा आपल्या तोंडात येतो अंतकालाच्या वेळा, तेव्हा आपल्या शरीरातून जो श्वास बाहेर पडणार आहे तो वायू असतो. त्याला प्राणवायू म्हणतो आपण. तो आत्मसाक्षी आहे. तो राम शब्द उच्चारला गेल्यानंतर त्या वायूमध्ये शक्ती जाते आणि त्याची ज्योत तयार होते. म्हणून आपल्याला बघा असं दाखवलं जातं सिनेमामधून, एखाद्या माणसाच्या शरीरातून ज्योत अशी निघते आणि ती देवाच्या शरीरात विलीन होते.
म्हणून मनुष्य गेल्यावर त्याचं शरीर उचलल्यावर तिथे ज्योत लावायचा, कणकीचा दिवा करून किंवा तेलाचा दिवा करून काहीतरी लावायचं. गरीब लोक चिमणी लावून देतात, राखेचं कंदील लावून देतात, व तिथे दिवा ठेवतात. राम शब्द उच्चारल्यानंतर तो जो बाहेर वायू पडतो, जसं तुम्ही गंधक आणि आपपेटी खचोडली की ज्याप्रमाणे अग्नी प्रगट होतो, तसा आपला तोंडातून निघालेला राम शब्द, तो राम शब्द आणि निघणारा शेवटचा वायू यांचा संबंध झाला की ती ज्योत तयार होते आणि त्याला आत्मज्योत म्हणतात. ती ज्योत मग जाते. तर त्याला राम मंत्रच उपयोगाला येतो. दुसऱ्या मंत्रातून तसं अग्नी प्रगट होत नाही. म्हणून शंकरानं काय केलं, शतकोटी प्रविस्तरम एकैक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. ते शतकोटी रामायणातून राम शब्द शंकरानं ताणून ठेवला, कारण ते रामाचं स्मरण करतात म्हणून त्यांची जी ज्योत आहे कायम राहते. म्हणून पिंडीच्या मध्ये अशी एक ज्योत दाखवलेली असते. काही पिंडीच्या मध्ये आकार आपोआपच जसा तयार होतो तसा, म्हणून त्याला प्राण ज्योतिर्लिंग असं म्हणतात. प्राण ज्योतिर्लिंग. नर्मदेश्वरावर सुद्धा प्राणलिंग आपोआप तयार होते की त्या पाण्याच्या घर्षणात. असं पूर्ण असतं, निळं पिवळं आपलं थोडंसं फिक्कट, काही चॉकलेटी, आणि त्याच्यामध्ये अशी ज्योत आली. कोणी तयार केलेली नसते ती, जे पाण्याच्या ओघाओघाने ओघाओघान. ओंकारेश्वरच्या खाली एक मोठा असा डोह आहे आणि त्याच्यात एक पिंड गोळा होतात. जबलपूरपासून तिकडून जे निघतात तिथून गडबड 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 करत करत ते ओंकारेश्वरला, कारण ओंकारला प्रणव आहे. ओंकार भूमी जी आहे ती ओम आकाराची आहे, म्हणून तिथे नर्मदेश्वर जास्ती सापडतात. आता तर ते दाखवतात ते टी व्हीवर, ह्याच्यावर ते कसं आणायचं. पण त्याला एवढे पैसे घेतात, आपले लगेच डोकं सुरू होऊन जातं ते. तर ते आता दुर्मिळ असतात, एक दोन सापडतं ते. असे काही भरपूर सापडतात, असे गारगोट्यासारखे असे नाही आहे. ते प्रमाणशीर सापडतात. हे जाऊन आले आता हे टी व्हीवाले, तिथपर्यंत कॅमेरा देतात त्या माणसाला आणि तो ते सगळं पाहतो आणि त्याच्यातून मग सापडतं. तो शोधतो, हे वरती दिसतं आपल्याला, त्यामुळे आपल्याला ते खरं पटायला लागलं. पंतप्रधान द्वारकेवर मोरपीस वाहून आले, लोकांना खरं पटलं ते. आता एवढं काम हे ठरलेले आहे म्हणून ते दिसत आहे तुम्हाला. आता परव लोक द्वारकेहून आले ना, म्हटलं का रे तुम्ही ते समुद्राकडे पाहून हवं, आणि आम्हालाही असं वाटलं की देवा इथूनच नमस्कार तुम्हाला, असं आहे ते. म्हणून ते म्हणतात ती ज्योत स्वरूप विमान आकाश मार्गानं निघून गेलं. भगवान शिव आपल्या परमधामाला गेले, तेव्हापासून ज्ञानवापी तीर्थाचं महत्त्व जगात वाढलं. ज्ञानवापी तीर्थ भगवान शंकराला प्रत्यक्ष मूर्ती स्वरूप आहे, म्हणून उत्तम ज्ञान देणार आहे. म्हणून आज श्रावण वद्य सप्तमीच्या दिवशी उद्या भगवंताचं ज्योत प्रगट होणार आहे, कृष्ण अवताराची आणि ज्ञानेश्वर अवताराची. आणि एवढंच नाही तर आपल्या राष्ट्राची. त्या निमित्तानं हे ज्ञान तुमच्या पदरात घातलं. तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणातून राम शब्द निघावा आणि तुमची ज्योत शिवलोकाला किंवा विष्णू लोकाला जावी, ही सदैच्छा. कृष्णार्पणमस्तु. आता कृष्णदासजी नावाचे भगवंताचे कृष्णाचे भक्त यांच्या लीला आधारित काव्यानं रचल्या गेल्या. हे चर्चित संत होते, पण यांचे गीत सरस आणि मधुर. यांच्या रचना गिरिधारीवर जास्त होत्या, म्हणजे गोवर्धन गिरधारी पर्वत उचलणाऱ्या देवाच्या चरित्रावर जास्ती होत्या. यांनी हे पुस्तक लिहिलं देवाचं. एका माणसाने, भाटाने ते चोरलं आणि हा राजाच्या दरबारी जाऊन आपल्या हात चलाखीनं राजाला या गिरिधारी पर्वताच्या सगळ्या
लीला ऐकवायला लागला. राजाला आनंद व्हायचा की काय हुशार आहे तू. पूर्वी भाट लोक राजा लोकांची स्तुती करायचे. त्यामुळे याने सांगितलं महाराज मी लिहिलेलं आहे. राजाने त्याला इनाम दिला आणि त्याला सांगितलं की तू असे लिहित राहा आणि माझ्याकडे आणत राहा, मी तुला हे देईन. शेवटी भगवंताला वाटलं की अरे आपल्या या भक्ताने या गोवर्धन पर्वतावर राहून या आपल्या सगळ्या लिहिला ना हा भाट चोरून राजाकडे, म्हणून राजाच्या स्वप्नात गेले देव गिरधारी. म्हणाले बघ काल तुझ्याकडे जो भाट आला, तू माझी लीला ऐकली, तुला आनंद झाला, पण त्या भाटानं लिहिलेलं नाही, अमुक अमुक संताने लिहिलं, याने चोरून आणलंय. उद्या त्याला धन देण्याच्या इच्छेने बोलव आणि त्याला फटकर चांगलं. त्याला त्याच्या कर्माचा पश्चात्ताप होऊ दे की मी हे चुकीचं केलेलं आहे. लक्षात ठेवा, जगामध्ये अधिकारी लोकांनी किंवा राजे लोकांनी अनाठाई कर्म करणाऱ्यांना समजवलं पाहिजे की हे तुमचं कर्म चुकीचं आहे. आजही वाङ्मयाची चोरी फार होते. या पुस्तकातून काढ, त्या पुस्तकातून काढ, त्या पुस्तकातून काढ आणि लिहून काढतं. खाली प्रमाण द्यावं लागतं कोणत्या ग्रंथातून तुम्ही लिहिलेलं आहे. म्हणून सगळं जगातलं जे ज्ञान आहे व्यासोच्छिष्ट, व्यासांचं उच्छिष्ट आहे. फक्त कवी काव्य रचू शकता, पण त्यांनी हे वाचलेलं असतं, त्यांनी हे वाचलेलं असतं सगळं. म्हणून ते म्हणतात ही सगळी ईश्वराची देण आहे असं म्हणतात. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात बोलविता धनी करविता धनी वेगळ्याची आहे, ते ईश्वरावर सोडतात. म्हणून राजानं दुसऱ्या दिवशी भाटाला बोलवलं की त्याला बक्षीस द्यायचे आहे. आणि तो भाट आला, एकदम आनंदात आला की बस आपल्याला आणखीन बक्षीस मिळणार. राजाच्या स्वप्नाचं स्मरण झालं. राजानं त्याला चांगलं फटकवलं. अरे मूर्खा, छलपूर्वक तू कृष्णदासाच्या कवितेची चालाकी करून माझ्या दरबारामध्ये मला सांगलं, ते सगळं धन अर्पण कर त्याला आणि त्याची क्षमा माग. आणि पुन्हा बरं इकडे काय झालं, या भाटाचं त्या राजाकडून धन नेल्यापासून इतकं डोकं दुखत होतं, त्याला डोक्यात हे झालं तर. म्हणून अति डोकं दुखणाऱ्यांना औषध घेऊन बरं वाटत नाही. तेव्हा कोणीतरी एक ज्योतिष सांगतो तुमचं कोणाचा तरी अपराध घडला आहे तर तुम्ही तुमच्या देवीच्या जवळ नाक घासणी करा असं सांगून पाठवतात त्याला. समजून घ्यायचं यानं रिकामं काम केलेलं आहे. नाक घासतो माणूस केव्हा, ज्या बाईला संतती होत नाही तिने डॉक्टरचं औषध घेतलं असतं. आणि आम्ही तेच सांगतो देवीपुढे जाऊन नाक घासू नये, आली की लगेच असं आहे. त्रिपिंडी करून येतात, नारायण नागबळी करून येतात, पण तरीच काही होत नाही. कुठेतरी गडबड असते ती. आणि मग आपल्या कुलस्वामिनी जवळ जसं एखादा मुलगा चुकला की आईजवळ खरं बोलून देतो. आई म्हणते थांब, ते आले की मी बरोबर सांगेन आणि तुला याच्यातून पण बघ याच्यापुढे पुन्हा असं करायचं असं आई सांग. बाप म्हणतो थांब तुझं तंगडच मोडेल, कारण तसा धाक खोल्याशिवाय तो ठिकाणावर येत नाही. आईला रागवून देता वडील, ते तिला माहिती असतं की याच्याकरता रागवत आहे आपल्याला, तिला वाईट वाटत नाही. बघ तुला रागवले ना मला, तू पुन्हा केलं तर काय होईल, मला मारतील. मग त्या मुलाचे ते दुर्गुण आई सोडवण्याचा प्रयत्न करते. तशी भगवती तुम्हाला सगळ्या दोषापासून वाचते. शरणागत दीनार्थ परित्राय परायणे सर्वस्यात हरे देवी नारायणे नमोस्तुते अशी कुलस्वामिनी असते. पण आपण दुसऱ्याच देवीला जातो, वैष्णव देवीला आणि घरच्या देवीला जायची तयारी नसते आपली. ती कोपत नाही, पण तुम्हाला तुमच्याच कर्माची फळं देते. मग देवी कोपत नाही, आपण म्हणतो देवी कोपत नाही, तिला काय करायचं आहे, तुमच्यासारखे असंख्य भक्त आहे तिचे. तिचा एक हात नेहमी असा आहे वरद हस्त, ती कोणावरच कोपत नाही. हे जे सांगतात तुम्हाला देवीचा कोप आहे त्यांना काही समजत नाही, ते काही सांगून देतात. ती कोपत नाही. ती जगात कुपुत्र जायते कुमाता न भवती, मुलगा कुपुत्र होऊन जाईल पण आई कधी कुमाता होत नाही.
पण आता लोक पोरं विकून राहिले कलियुगात असं आहे ते. आता जसं लोक त्या बाईने गर्भ विकला ना 6 महिन्याचा, तसं आपल्याकडे पूर्वी होतं. तुला मुलगा होईल तर मला मुलगी होईल तर तू दे, तुला मुलगी होईल तर मला दे. पोटाला कुंकू लावत होते. हे असं असतंच, पण विक्रय नव्हता त्याच्यामध्ये. एखाद्या वेळेला दोघींना मुलं होऊन जायचे, पंचायत व्हायची, आणि दुसऱ्या वेळा दोघींना मुली व्हायच्या तर मग उलटा पालटा करून यायचे 8-6. कारण ते पूर्वीचं वचन दिलं होतं पोटाला कुंकू लावून. हे जे कार्य असतात हे सिद्ध होतात, तेव्हा द्रव्य नव्हतं. म्हणून कृष्णदासाचे चरण धरले, क्षमा याचना मागितल्या, धन परत केलं. कृष्णदासाने सांगितलं, राजे हे धन जे आहे ना त्यालाही देऊ नका आणि मलाही देऊ नका, तुमच्या हाताने संतांचा भंडारा करून टाका. कारण देवाच्या वाङ्मयाचे पैसे घेतले म्हणजे मग माझंही काय खरं आहे. राजाला आला आणि राजानं त्या दिवसापासून या संताच्या नावानं वर्षातून एकदा भंडारा करायचं ठरवलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना.